यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत संविधान विषयावर चित्ररथ. ठाणे शहरात मराठी नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदा 25वे वर्ष असल्यामुळे 4 महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. यंदा संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन संस्थांना केले असल्याची माहिती श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनी दिली. तसेच यंदाच्या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागत यात्रेत सहभाग असतो. ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. यासाठी गुढीपाडव्याच्या महिनाभर किंवा 1.5 महिना आधीपासून तयारीला सुरुवात केली जाते. दर सोमवारी या संदर्भात बैठक पार पडते. या बैठकीत शहरातील विविध संस्था सहभागी होतात. कोणत्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला जाईल याचे नियोजन या बैठकीत केले जाते. तसेच गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 4 महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत शहरातील 10 ते 15 संस्थांनी सहभाग नोंदवला होता. विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष होत असल्यामुळे यंदाची स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. तसेच जानेवारी महिन्यापासून कार्यक्रम सुरू करण्याचे त्यांचे नियोजन आहे. यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तर यंदाच्या यात्रेत भारतीय संविधानाची भली मोठी प्रतिकृती उभारण्याचा मानस असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तर संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन देखील त्यांनी संस्थांना केले आहे. या संदर्भातील पुढील बैठक सोमवार 23 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता पार पडणार असल्याची माहिती श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनी दिली.